आहे माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशा आहात? आणि बौद्ध पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. आणि हा जो टाईम आहे ना माझा सकाळचा आहे. आणि सकाळी सकाळी मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्धाची मूर्ती आहे ना, तर तथागत गौतम बुद्धाची, तर ते मी धुत आहे. आणि पाहू शकता तुम्ही किती छान निघतात ते धुतल्यावर. एवढा खराब पण नव्हतं झालं, पण म्हटलं बुद्ध पौर्णिमा आहे आज, तर मूर्त्या वगैरे आपण धुवायलाच पाहिजे. तर त्याच्यामुळे मग दोन्हीही मूर्त्या एकदम स्वच्छ धुतल्या मी. आणि पितळ माहीत आहे का ताईंनो, स्वच्छ धुतल्यानंतर एवढी छान चकाकी असते ना त्याच्यामध्ये एवढं चमकते ना. आणि माझ्या मूर्त्या पण खरोखर खूप चमकत होत्या आणि खूप सुंदर दिसत होत्या. आणि तुम्ही पण पाहू शकता किती छान दिसत आहेत ते. आणि वरच्यावर धुतल्यानं ताईंनो तर मूर्त्या आपल्या खराब पण होत नाहीत. त्याच्यामुळे माहीत आहे का, मी वरच्यावर मूर्त्या पण धुत असते. आणि तर ताईंनो, स्वयंपाक वगैरे सगळा झाला माझा, कारण की उन्हीच्या आत मी स्वयंपाक पण केला. सकाळीच झाला माझा स्वयंपाक. आणि आता मांडत आहे मी पूजा. आता करत आहे मी पूजा. आणि पाहू शकता, पूजा जर मांडली ना आपण तर घरात किती छान वाटते. आणि पूजा पण अप्रतिम पूजा दिसते ही. एकदम प्रसन्न वाटते घरात पूजा असली की. आता मांडली मी पूजा, हे बघा. आणि मूर्ती वगैरे घासली ना, धुतली ना चांगली, तर आणखी चमकत आहे. दोन्ही मूर्त्या खूप चमकत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि हे पिंपळाचे हे झाड दोन्ही पण खूप सुंदर दिसत आहेत ताईंनो. हे 3 वाट्या ठेवल्या मेणबत्ती लावायला. आणि याच्या 2 ग्लासमध्ये अगरबत्ती लावीन मी. आणि याच्यामध्ये ठेवलेलं आहे पाणी. आणि हे बघा, हा आहे अशोक स्तंभ, माझ्या भाच्याने दिला होता. आणि हा पण पूजेमध्ये ठेवणार आहे मी. आणि पाहू शकता किती छान दिसते. खूप आवडला ताईंनो मला, हा खूप छान दिसत आहे. खाली टाकली अशी रांगोळी, एकदम सिंपल. हे होते माझ्याकडे मोर, हे मोर ठेवले आणि फुलं. आणि प्रसाद पण घेतला, केळी, अंगूर आणि आंबे. तर अशा प्रकारे ताईंनो मी मांडली पूजा. आता छान पूजा घेते, मेणबत्त्या वगैरे लावते, अगरबत्ती लावते, आणि नंतर दाखवते मी तुम्हाला. तर आज आहे ताईंनो 1 मे, महाराष्ट्र दिन आहे. आणि कामगार दिन पण आहे. आणि याच्या तर शुभेच्छा देतेच मी तुम्हाला. पण मेन म्हणजे आज आहे बुद्ध जयंती, बुद्ध पौर्णिमा. बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा, आपण या दोनपैकी काही पण म्हणू शकतो. आणि हा माहीत आहे काय, बौद्ध धर्मियाचा सगळ्यात मोठा सण आहे. आपला सगळ्यात मोठा सण आहे ताईंनो हा बुद्ध पौर्णिमा. आणि कारण की या दिवशी माहीत आहे का, तथागत गौतम बुद्धाला म्हणजे ज्ञान जन्म पण झाला, ज्ञानप्राप्ती पण झाली, महानिर्वाण पण झालं या बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी. त्याच्यामुळे माहीत आहे का, आपल्या बौद्ध धर्मामध्ये ही अत्यंत महत्त्वाची पौर्णिमा म्हणून मानल्या जाते. आणि आपण ती तशाच प्रकारे साजरी पण करत असतो बौद्ध पौर्णिमा. आणि आम्ही पण घरी पण साजरी करतो आणि अशोक वाटिकेवर पण जातो, तिथे पण दर्शन वगैरे घेतो तथागतांचं. ह्या तीनही गोष्टी एकाच पौर्णिमेला होणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ताईंनो. आणि ते आपल्या तथागत गौतम बुद्धाच्या आयुष्यामध्ये घडल्या आहेत तिन्ही गोष्टी बौद्ध पौर्णिमेलाच. आणि आपल्या गौतम बुद्ध माहीत आहे का, संपूर्ण जगामध्ये गौतम बुद्धाला संपूर्ण जगामध्ये मानतात. कारण कारण की त्यांचा सिद्धांत जो होता ना ताईंनो, तो सिद्धांत होता मानवतावादी, विज्ञानवादी धम्मसिद्धांत. आणि यामुळे माहीत आहे का, संपूर्ण जगामध्ये त्यांना महापुरुष किंवा धर्मगुरू म्हणून मानले जाते ताईंनो. आणि आपल्या भारतामध्येच नाही आहे, तर श्रीलंका, थायलंड, म्यानमार, चीन, नेपाळ, इंडोनेशिया,
असे इतके देश आहेत ना ताईंनो, एवढे देश आहेत. तर ते देश म्हणजे किती आहे माहीत? तर ते देश आहेत ताईंनो 186. जास्त पण कमी नाही ताईंनो, जास्त पण असू शकतात. कारण की गौतम बुद्धाचा जे सिद्धांत आहेत ना, ते सिद्धांत जवळजवळ सगळ्यांनाच पटलेले आहेत. विज्ञानवादी सिद्धांत आणि मानवतावादी हे सगळ्यांनाच पटलेलं आहे ताईंनो. गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ना, ते विज्ञानावर आधारित आहेत. त्याच्यामुळे माहीत आहेत का, खूप देशामध्ये गौतम बुद्धांना मानतात आणि बुद्ध पौर्णिमा पण खूप देशामध्ये साजरी करतात. आणि खरोखर त्यांना साजरी करायलाच पाहिजे. कारण की एवढा मोठा राजकुमार आणि त्यांनी ज्ञानप्राप्तीसाठी काय काय नाही केलं ताईंनो. सगळ्या गोष्टीचा त्याग केला. आपल्या आईवडिलाला तर सोडलंच, पण लहान मुलाला पण सोडलं फक्त ज्ञानप्राप्तीसाठी. आणि खरोखर गौतम बुद्धाचं जे आहे ना माहिती, तर आपण म्हणजे नाही सांगू शकत ताईंनो. आणि ही जी माहिती आहे ना ताईंनो, आपल्याला कुठं वाचावी लागत नाही किंवा कोणाला विचारावं लागत नाही. कारण की आपल्याला लहानपणी धडा होता, याचा पाठ होता गौतम बुद्धाचा. त्याच्यानुसार मग माहिती आहेच आपल्याला. तर माहीत आहे का, गौतम बुद्धाचा जन्म तर सगळ्यांना माहीतच आहे. लुंबिनीमध्ये झाला, नेपाळमध्ये. आणि माहीत आहे का, जन्म झाल्यानंतर 7व्या दिवशीच त्यांची आई वारली. तर त्यांचं सगळं पालनपोषण केलं महाप्रजापती गौतमी म्हणजे त्यांची मावशी. त्यांच्या मावशीने सगळं त्यांचं पालनपोषण केलं आणि मावशीच्याच नावावरून माहीत आहे का, गौतम बुद्ध असे नाव पडलं. म्हणजे गौतमीवरून गौतम बुद्ध असं नाव पडलं त्यांना. आणि माहीत आहे का, वयाच्या 29व्या वर्षी गौतम बुद्धांनी संसार त्याग केला. कारण की त्यांना म्हणजे जाणून घ्यायचं होतं की मानवाला दुःख का होते आणि ते दुःख दूर कसं होईल, त्याच्यापासून सुटका कशी करायची आपण. तर हे सगळं त्यांना जाणून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे मग त्यांनी संसार त्याग केला. आणि गौतम बुद्धांनी गृहत्याग केला ताईंनो 29व्या वर्षी. आणि माहीत आहे का, 7 वर्ष त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि साधना केली. आणि शेवटी त्यांना माहीत आहे का, वयाच्या 35व्या वर्षी त्यांना ज्ञान प्राप्त झालं. आणि ते पण बिहारमधील, आता जे बिहार राज्य आहे ना आपलं, तर बिहारमधील जे बोधगया आहे ना, तर तेथे एका बोधिवृक्षाखाली गौतम बुद्धांना दिव्य ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि आज जर पाहायला जाईल ना आपण बौद्धगयाला, एवढी गर्दी असते ना बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी, भयानक. आपले सगळे बौद्ध बांधव माहीत आहेत का, तिथे जमा होतात आणि तिथं दर्शनासाठी जातात सगळेजण. अशा प्रकारे मी पूजा केली ताईंनो आजची बौद्ध पौर्णिमेची. आणि पाहू शकता तुम्ही, पूजा असली की किती छान वाटते आणि किती सुंदर पूजा दिसत आहे माझी, पाहू शकता. तर ताईंनो, माझ्या घरची बौद्ध पौर्णिमेच्या दिवसची पूजा पाहू शकता तुम्ही, किती सुंदर आणि किती छान दिसत आहे ते. आणि पूजा असली ना ताईंनो घरात, पूजा जर मांडली ना आपण घरात, तर एवढं प्रसन्न वाटते ना, खूप छान वाटते मनाला. आणि आपल्या डोळ्याला पण छान वाटते. कारण की ते पूजा पाहून खूप छान वाटते, मन असं प्रसन्न होते आणि समाधानी होते मन. तर ताईंनो, बौद्ध पौर्णिमेच्या दिवशी माहीत आहे का, माझा स्वयंपाक पाहू शकता तुम्ही. पहिल्यांदा मी भजे केले, गरम गरम भजे. आणि मुलांनी पण खाल्ले ते. आणि हे जे आहे ना ताईंनो, ही आहे कांद्याची चटणी. याच्यात फक्त तिखट आणि मीठ आणि थोडासा सांबार टाकायचा, एवढी सुंदर लागते नाही. आणि ही चटणी माहीत आहे का ताईंनो, रसासोबत खायची असते. आज मला करायचा होता रस. बुद्ध पौर्णिमेला खीरच करतो आपण, पण आता आंब्याचा सीजन आहे ना, तर त्याच्यामुळे म्हटलं चला आपण आज रस करू. त्याच्यामुळे मग मी आमरस केला आणि कांद्याची चटणी, आलू वांग्याची भाजी आणि सोबत कुरवड्या वगैरे पण रस, कांद्याची चटणी, कुरवड्या, पोळी, मुंगवडे, भात आणि वांग्याची भाजी.
SHO मैडम बात कर रही है। अरे तो यहाँ बात करिए ना। हाय माझ्या ताईंनो, सगळ्या जणी कशात? आणि आज आहे बौद्ध पौर्णिमा आणि बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा, तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा. तर सगळेजण आपण छान पांढरे कपडे वगैरे घालून कोणी विहारात जाते, कोणी कुठे जाते. आम्ही पण आता चाललेलो आहे अशोक वाटिकेवर. आणि अशोक वाटिकेवरून अशोक वाटिकेवर म्हणजे एक प्रकारची यात्रा असते ताईंनो. तर तिथलं मी तुम्हाला सगळं शेअर करणार आहे. चला तर आपण आता अशोक वाटिकेवर जाऊ. तिथं गेल्यावर बोलते मी. आणि सकाळी छान पूजा झाली ताईंनो, जेवण झालं आणि दुपारी आमचा आराम पण झाला. आणि मग गेलो आम्ही अशोक वाटिकेवर. आणि हे दादा पाहू शकता तुम्ही, यांच्याजवळ माहीत आहे का, एवढे छान छान पोस्टर होते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध, माता रमाई, एवढे छान छान पोस्टर होते ना ताईंनो. तर आम्ही बरेचसे पोस्टर पाहिले आणि असं पाहतच राहावं वाटे, कारण की एवढे छान पोस्टर होते त्यांच्याकडे. आणि आपल्या अकोल्यामधलेच आहेत हे दादा. आणि टावरजवळ वगैरे त्यांचं दुकान पण आहे पोस्टरचं. तुम्हाला जर वाटलं ना तर घ्यायला काहीच हरकत नाही ताईंनो, कारण की खूप छान छान फोटो आहेत त्यांच्याकडे. म्हणजे एकदम युनिक फोटो आहेत. तर आम्ही किती वेळपर्यंत तर आम्ही फोटोज पाहत राहिलो त्यांच्याकडचे. तर कोणालाही लागले ना तर त्यांच्याजवळून घ्यायला ताईंनो, कारण की गरीबाला माहीत आहे का, 2 पैसे कमावून दिले ना आपण तर त्यात उलट चांगलंच आहे आपलं. दिवसभर बिचारे उन्हातान्हात फोटो घेऊन तिथं उभे असतात. आणि ऊन तर माहीत आहे आपल्या अकोल्यातली किती आहे ते. तर मग यांना थोडीशी मदत केली ना तर म्हणजे आपल्याला काय फरक पडते, करायलाच पाहिजे आपण मदत. आम्ही पण फोटो घेतली या दादाकडून. आणि आमच्या अकोल्यामधील अशोक वाटिका पाहू शकता ताईंनो, किती सजलेली आहे. लायटिंग वगैरे, कलर कलरची लायटिंग, पताका, म्हणजे एवढी सजलेली आहे ना, एवढं छान वाटते ना ताईंनो. अशोक वाटिकेवर गेल्यावर खूप छान वाटते आणि मनाला पण प्रसन्न वाटते. आणि ओळखीचे पण खूप भेटतात आपल्याला. आम्ही माहीत आहे का किती वाजता गेलो? आम्ही गेलो रात्री 11 वाजता. त्याच्यामुळे खूप गर्दी कमी झाली होती. म्हणजे खूप कमी झाली होती. नाहीतर एवढी गर्दी असते ना ताईंनो, आपली एंट्री पण होत नाही आतमध्ये. तर अशा प्रकारे ताईंनो माझा बौद्ध पौर्णिमेचा व्हिडिओ होता. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ताईंनो. आणि जय भीम.